सियावर रामचंद्र की जय. दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही अशी अवस्था रामचंद्रांची आहे. म्हणजे समुद्राच्या पहिल्या तीरावर 100 योजने अंतरावर लंका आणि त्या लंकेत सीता आहे. आता खूप अंतर कमी उरलंय. म्हणजे त्या तपोभूमीपासून, नाशिकपासून, जनस्थानापासून ते सागर किनाऱ्यापर्यंत खूप मोठं अंतर रामचंद्रांनी पार केलंय. आणि या अंतरानंतर आता फक्त 100 योजनेचा समुद्र आणि पुढे सीता, ही जाणीव रामचंद्रांना अधिक व्याकुळ करून जाते. आणि मनात नको नको ते यायला लागतंय. एकदा का मानवी रूप घेतलं की त्या सगळ्या मर्यादांच्या सहित त्यातल्या भावभावना देवाला सुद्धा व्यक्त कराव्या लागतात आणि तशा स्वरूपात जगावं लागतं. भगवंतांच्या मनामध्ये विचार येतोय आणि कोणाला तरी बोलून दाखवायचं म्हणून ते लक्ष्मणाला बोलून दाखवतायत. लक्ष्मणा, हा अथांग अशा स्वरूपाचा घनगर्द सागर आपण पार करून जाऊ शकू? या गंभीर सागरावरून पलीकडे जाण्याचा मार्ग तरी कोणता? काय करावं बरं? एवढ्या सगळ्या वानरवीरांना, एवढ्या सगळ्या वीरांना संध्याकाळ झाली, रात्र झाली तरीही मार्ग सापडत नाहीये. आणि सापडलाच तर तो वेळेत पोचवणारा, पूर्ण करू शकणारा असेल, की लंकेत जाण्याचा रस्ता तयार करता करताच खूप वेळ निघून जाईल. आता यातला खूप वेळ हा जो शब्द आहे ना, तो रामचंद्रांच्या मनामध्ये सारखा पिंगा घालतोय. रामचंद्रांना वाटतंय की सीतेचं अपहरण झाल्यानंतर तिने मी येईल, मी सोडवून येईल यासाठी एक काळ निश्चित केला असेल. एक काळ निश्चित केला असेल. जोपर्यंत ती हा निश्चित केलेला काळ आहे तोपर्यंत ती जगणार आहे. समजा तिने निश्चित केलेल्या काळाच्या नंतर मी गेलो आणि तोपर्यंत मी सोडवायला येणार नाही याची जाणीव तिच्या मनात घट्ट झाली आणि तिने प्राणत्याग केला तर काय येतंय ना? जो मनात भाव यायला नको तो रामचंद्रांच्या मनामध्ये येतोय. रामचंद्रांच्या मनातील ही अस्वस्थता लपून राहत नाहीये. त्यांच्या मनातल्या या भावनांना डोळ्यातून वाट मोकळी करून मिळते. खरं तर ज्यांच्या मार्गदर्शनाने पुढे जावं त्या रामचंद्रांची ही हतबलता बघून लक्ष्मणाची ही अवस्था वाईट होतीये. काय होईल? काय करता येऊ शकेल? आणि प्रत्येक जण हाच विचार करतोय. रामचंद्रांना असं विलाप करताना बघून अनेकांच्या मनामध्ये अगदी हतबलतेचे विचार येऊ लागलेत. अशी हतबलता आली ना की मार्ग सापडत नाही आणि प्रत्येक जण समुद्र उल्लंघायचा कसा या विवंचनेमध्ये मग्न आहे. दैव कसं असतं बघा, स्थिती काय असते बघा. समुद्राच्या या तीरावर रामचंद्रांच्या मनामध्ये समुद्र ओलांडून जावा कसा याविषयीचा संदेह आहे. मार्ग सापडत नाही म्हणून हतबलता येते आहे. रामचंद्रांच्या मनात हतबलता आली आहे म्हणून सगळेच वानरवीर चिंताक्रांत होऊन समुद्र किनाऱ्यावर बसलेले आहेत. अशीच अवस्था हनुमंतांची सुद्धा झाली होती. आणि संपलं सगळं, आता जीव द्यावा लागेल का या विचारात किष्किंधा कांडाच्या अंतापर्यंत ते होते. किष्किंधा कांडाच्या शेवटच्या भागामध्ये हनुमानाच्या मनामध्ये जी भावना होती ती भावना युद्धकांडाच्या प्रारंभाला रामचंद्रांच्या मनामध्ये येते आहे. इकडे
चिंता सतावते आहे, जायचं कसं याची. आणि तिकडे रामायणातली कथा यांना चिंतेत सोडून लंकेत जाते आहे. इकडेही चिंता आहे, तिकडेही चिंता आहे, इकडेही भय आहे, तिकडेही भय आहे. चिंता आणि भय या दोन्ही गोष्टी दोन्ही तीरावर आहेत समुद्राच्या, दोन्ही तीरावर. रामचंद्रांच्या मनामध्ये चिंता आहे, जायचं कसं. भय आहे, आपण वेळेत नाही पोचलो तर सीतेचं कसं. तिकडे रावणाच्या मनामध्ये चिंता आहे, आले तर कसं, आले तर कसं. ते काय बाबा येतीलही येतील. आणि भय आहे, आलेच तर लंकेचं कसं. काय करणार. कारण आत्ता जो पराक्रम हनुमानाचा रावणाने बघितलेला आहे ना, तो पराक्रम बघितल्यानंतर रावणाच्या मनामध्ये रामचंद्र येणार आणि लंकेची वाट लावणार एवढं नक्की झालंय, घट्ट झालाय. आता रावण विचार करतोय, यावर आपण एकट्याने विचार करून जमणार नाही. आपल्या सगळ्या मंत्री परिषदेला, सल्लागारांना, ज्येष्ठांना बोलावलं पाहिजे. अनुभवाचे सल्ले खूप कामाला येतात ना. संकटाच्या समयी ज्येष्ठांची मदत होते बघा. मग रावण सगळ्या ज्येष्ठांना, आपल्या मंत्र्यांना, राक्षसवीरांना एक मोठी सभा भरवतो आणि त्याच्यामध्ये बोलवतो. सगळे सेनापती वगैरे आलेले असतात. आणि रावण म्हणतो की हे वीरांनो, तुम्ही तर बघितलंय, हनुमानाने जवळपास आपलं 1/4 सैन्य संपवलंय. बऱ्यापैकी शस्त्रागारालाही धक्का लावलाय, तटबंदीचं नुकसान केलंय, खंदकांना भरून टाकलंय. त्यामुळं लंकेत शत्रूला प्रवेश करणं आता सोपं झालंय. हे काम करेपर्यंत दूतांनी अशी माहिती दिली आहे की तो कोण वनवासी राम, हे रावणाचे शब्द आहेत, ते 2 वनवासी जीव मर्कटांना सोबत घेऊन आलेले आहेत आणि ते समुद्राच्या त्या तीरावर उभे आहेत. मला असं वाटतंय की ते कसंही करून समुद्र ओलांडून येतील. आता राक्षस असती, ते म्हणाले कदाचित समुद्राला शुष्क करून टाकेल, कोरडं करून टाकेल, कोरड्या झालेल्या समुद्रातून येतील. त्यांच्याकडं मायावी शक्ती आहेत. मायाव्याला सगळं मायावी दिसतं बघा. म्हणजे वाईट विचार करणाऱ्याच्या मनामध्ये कधी चांगला विचार येत नाही. त्यांच्याकडं मायावी शक्ती आहेत. आकाश मार्गाने उडून येऊ शकतील, अजून कोणत्या मार्गाने येऊ शकतील, येतील एवढं नक्की आहे. काय करायचं आल्यावर, कसं लढायचं, माकडांच्या सेनेचा सामना कसा करायचा, तुम्ही मला मार्गदर्शन करा. सगळ्या मंत्र्यांना तो म्हणतोय. आपण चर्चा केली पाहिजे, मंथन झालं पाहिजे, काय योजना आखल्या पाहिजेत हे ठरलं पाहिजे. लक्षात घ्या, जेव्हा संकटाचा प्रसंग येतो आणि एका महाभयंकर विनाशाचं रूप बघितलेलं असतं, तेव्हा भय निर्माण होतं. आणि त्या निर्माण झालेल्या भयातूनच मग लोकांना सल्ले विचारू लागतो माणूस. तोपर्यंत नाही विचारत. सीता आणताना नव्हतं विचारलं, आणू का, कसं करू, काय करू. आता सीता आणली आहे हरण करून, तर त्याच्या मनामध्ये अनेक शंका येत आहेत. आणि या शंकेनेच भयग्रस्त झालेला रावण राक्षसवीरांच्या समोर प्रस्ताव ठेवतोय, काय करायचं सांगा. आणि राक्षसवीर आता रावणाला सल्ले देऊ लागलेत. काय ते सल्ले बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.